तर सध्या आणखी एक तुम्हाला लेटेस्ट ट्रेंडिंग जे काही टॉपिक आहेत जसं की क्रिप्टो करन्सी म्हणा किंवा फॉरेक्स म्हणा, आपण सध्या जर का यूट्यूब जर का आपण सर्फ करत असू तर तुम्हाला खूप साऱ्या अशा ॲडव्हर्टाइजमेंट पाहायला मिळतात क्रिप्टोज किंवा फॉरेक्सबद्दल. तर त्याबद्दल तुमचं वैयक्तिक म्हणणं काय आहे आणि ओव्हरऑल भारतामध्ये क्रिप्टो करन्सीचं किंवा क्रिप्टो मार्केट किंवा फॉरेक्स मार्केट याचं भवितव्य काय, भविष्य काय नेमकं भारताचं, असं तुमचं काय नेमकं वैयक्तिक मत आहे? खूप चांगला प्रश्न आहे आणि काळाची गरज आहे की हा प्रश्न विचारला गेला पाहिजे. आणि मी काही एवढा मोठा नाही पण तरीही थोडा व्हॉइस असू शकतो. करेक्ट. आणि आता 3 आठवड्यापूर्वी मी दुबईला गेलेलो होतो. बर. आणि तिथं म्हणजे दिवाळीच्या अगदी 15 दिवसाआधीच मी दुबईला होतो. त्या दरम्यानच्या काळात माझं तुमच्याशी एकदा बोलणंही झालेलं होतं. दुबई एक्सपो बद्दल तुम्ही काहीतरी. येस. आणि मी माझा अजून एक आर्य मित्र आहे, ओके, अंकित कपूर म्हणून. तो आणि माझे CS जे आहे, जे लिगल सगळं पाहतात, सागरजी बोधे, असं आम्ही 3 जण मिळून गेलेलो होतो. आणि भन्नाट अनुभव आहे तिथला. एकतर व्यवसायासाठी परदेशातली ही माझी पहिली वारी. फिरायला जाणं, बाकी सगळ्या गोष्टी ह्या गौण आहेत, पण जेव्हा आपण व्यवसायाचा भाग म्हणून त्या गोष्टींकडे जातो तर अगदी व्यावसायिक पद्धतीनं त्या गोष्टींकडे पाहिलं गेलं पाहिजे, म्हणून आम्ही गेलेलो होतो. आणि त्याच्याशी हा खूप रिलेव्हंट तुमचा प्रश्न होता की क्रिप्टोचं आणि फॉरेक्सचं भवितव्य भारतामध्ये बघा, क्रिप्टो करन्सीला किंवा क्रिप्टो ह्या टेक्नॉलॉजीला जी ब्लॉकचेनमध्ये चालते, या टेक्नॉलॉजीला तुम्ही डिनाय करून चालणार नाही आणि जगाच्या सोबत तुम्हाला चालावं लागणार आहे, असं माझं ठाम मत आहे. अगदी खरे. जरी आम्हाला फॉरेक्सची ॲडवायझरी करायची परवानगी नसली, सेबीचं असं म्हणणं आहे की आधी सगळ्या गोष्टींचं जे ट्रेड्स जे आहेत ते रुपीजमध्ये होणं आवश्यक आहे, INR मध्ये होणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे ते USD INR होतं, GBP INR होतं, म्हणजे ग्रेट ब्रिटन पाऊंड, अमेरिकन डॉलर्स वगैरे. तर 4च बेसिकली करन्सी चालायच्या, पण त्याच्यामध्येही त्यांनी ते खूप लिमिटेड करून टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये सध्या रिटेलला कम्प्लीट बंद आहे. जे हेजिंग करणारी लोक आहेत त्यांच्यासाठी तेवढा एक खूप मिनिमल पोर्शन जो आहे तो सुरू आहे. पण फॉरेक्सची गंमत काय माहिती आहे का, की तुम्ही पूर्ण जगाच्या फायनान्शियल मार्केटवरती तुमची नजर तुम्ही ठेवू शकता आणि त्याच्यातनं होणाऱ्या उलाढालींमध्ये आपला एखादा तांब्या तुम्ही भरून घेऊ शकता. अगदी एवढी तरी तुमची बुद्धी आहे आणि ती तुम्ही चालवायला पाहिजे आणि त्यातून ते मिळतं. करेक्ट. समहाऊ गव्हर्नमेंट जी सरकार आहे आपली, ही क्रिप्टोच्या बाबतीत कुठंतरी एक गांभीर्याने विचार करायला लागली आहे. एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर याच्यामध्ये काय होतं की जेव्हा आता गव्हर्नमेंटला कळलं की तुम्ही कुठल्याही पद्धतीनं तुम्ही यांना थांबवण्याचा प्रयत्न केला तर या गोष्टी थांबणाऱ्या नाहीत, कारण लूफोलचा नाही विषय त्याचा असा आहे की टेक्नॉलॉजी आहे, ही ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी, आणि तुम्ही त्याला डिनाय नाही करू शकत. तर त्यांनी म्हटलं की गव्हर्नमेंट म्हणते की ठीक आहे, तुम्ही करताय ना, तुम्ही करा, जो काही तुमचा टॅक्सेशनचा 30% पार्ट असेल तो तुम्ही पे करा, म्हणजे कुठेतरी गांभीर्याने याचा विचार करता. फॉरेक्सच्या बाबतीत दुर्दैवानं तशी परिस्थिती नाही. आणि बरेचसे माझ्या ओळखीतले खूप लोक असे आहेत की जी दुबईला किंवा इतर प्रांतांमध्ये ते शिफ्ट झाली फॉर द सेक ऑफ दिस बिझनेस. कारण की ॲडवायझरीच्या बिझनेसमध्ये खूप लिमिटेशन्स आहेत. कारण की जोपर्यंत तुम्ही फेस होत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या पद्धतीनं मोठी चालना मिळत नाही. आणि सेबी कंप्लायन्सेस जे इन्व्हेस्टर्सच्या प्रोटेक्शनमध्ये घेतले जातात, त्याला चॅलेंज न करता ती वस्तुस्थिती तुम्ही समजून घेऊन त्याला आणि त्याला अनुरूप असं तुम्ही काम केलं गेलं पाहिजे. दुर्दैवानं आपल्याकडं जी मानसिकता आहे प्रत्येकाची की ते खूप फास्ट पैसे मिळवण्याची आहे. गेट रिच, मग ते ट्रेडिंगच्या माध्यमातून असो किंवा तुम्ही उद्या कुठला दुसरा व्यवसाय करताय त्याच्या माध्यमातून असो, ह्युमन टेंडन्सीज आहे अगदी. तर अशा मानसिकतेसोबत जेव्हा तुम्हाला डील करायचं असतं तर बरेचसे लोक ग्रोथ पॉइंट ऑफ व्ह्यूनही बाहेर गेलेले आहेत की जे दुबईला बेस बनवून तिथून ते क्रिप्टो आणि फॉरेक्सच करतात. माझ्या परिचयातली जी मंडळी आहेत ते इंडियन स्टॉक मार्केटला ॲडवायझरी करत नाहीत, पण ते इंडियन स्टॉक मार्केटमध्ये काम करतात. पण ॲडवायझरी पॉइंट ऑफ व्ह्यूनं जेव्हा ते काम करतात तिकडनं, कारण की मेटाचे जे नियम आहेत ते भारतासाठी वेगळे, दुबईसाठी वेगळे. करेक्ट. आपल्याकडं तुम्हाला ते
फॉरेक्सचे ऍड्स वगैरे तुम्हाला करता येत नाही, तर ते दुबईच्या माध्यमातून ते ओके. चालवतात. म्हणजे मी खूप त्यांचा बेस तिथे असल्या कारणाने ते करू शकतात करू त्याच्या शकतात संदर्भातलं. आणि ते लिगली करतात. ओके. म्हणजे बकायदा ते पूर्ण त्यांच्या ज्या परवानग्या आहेत कागदोपत्री त्या सगळ्या घेऊन करतात आणि ते त्याच्यामध्ये ते उत्तम यश त्यांनी संपादित केलेलं आहे. तर आज नाही तर उद्या भारत सरकारला ह्याची नोंद घेणं आवश्यक आहे. करेक्ट. आणि माझं असं मत आहे की मला वाटतं की भारत सरकार या गोष्टीला अत्यंत गांभीर्याने घेतील येणाऱ्या काळामध्ये आणि कुठंतरी व्यवसायाची संधी जी आहे भारतीय इतरांना लोकांना मिळणं उपलब्ध गरजेचं आहे. करून देतील असं काही त्यांचं Correct. प्रयत्न असू हे शकतं. कायदेशीररित्या भारतामध्ये सरकारने परमिशन देणं गरजेचं आहे थोडक्यामध्ये. केलं पाहिजे हा, असं तुमचं माझं वैयक्तिक मत मत आहे. आहे. हा. ओके.